दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास कोचिंग क्लासेस संघटनेचा जाहीर पाठिंबा असून नीट पेपर फुटी प्रकरण आणि परीक्षेत होत असलेला गोंधळ, देशात मानसिक तणावात येऊन विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य त्रुटी या सर्व बाबींची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी आज ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या शैक्षणिक विभागाने पावसाळी अधिवेशनात कोचिंग क्लासेस संनियंत्रण कायदा 2026 अंमलात येणार असून याचे स्वागत आहे, परंतु यामध्ये असंख्य त्रुटी आहेत। तसेच यामध्ये कोचिंग क्लासेसचेही कोणतेही प्रतिनिधी नाहीत, त्यामुळे या कायद्याचा मसुदा हा अन्यायकारक असण्याची दाट शक्यता आहे। 2017 मध्ये असाच कायदा लागू करण्यात आला होता। त्यावेळी या मसुद्यात राज्यभरातून जोरदार विरोध झाल्याने तो तुर्तास रद्द करण्यात आला होता, परंतु आता काही ठराविक क्लासेसच्या हितासाठी हा कायदा तयार करण्यात येत असून त्यास आमचा विरोध आहे। तरी सदर पत्र आपल्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचावे आणि आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात ही विनंती करण्यात आली। शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास रस्त्यावर येऊन आंदोलन करून राज्य शासनापर्यंत पोहोचवण्यात येतील। यावेळी प्रमुख मागण्या करण्यात आल्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, कोचिंग क्लासेस नियंत्रण कायदा आणण्याकरिता बनवण्यात येणाऱ्या मसुदा समितीमध्ये खासगी क्लासेसचे प्रतिनिधी यांना प्रतिनिधित्व द्यावं, नीट परीक्षा पेपर फुटीमुळे मानसिक तणावात येऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये भरपाई मिळावी याविषयी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती कोचिंग क्लासेस संघटनेचे सचिव ॲडव्होकेट सचिन सरोदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। यावेळी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाश पाटील, राज्य सचिव सचिन सरोदे, राज्य सल्लागार संतोष गोसावी, ॲडव्होकेट शैलेश सकपाळ, सहकारी अध्यक्ष रवींद्र प्रजापती, दत्तात्रय साखोरे, आरिफ शेख, महेंद्र कदम, घनश्याम यादव, अमोल जगताप, रामानंद यादव, प्रवीण कदम, भूषण शिंदे, प्रमोद तिवारी व जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते। नीट पेपर फुटी प्रकरण आणि पेपर पैसे घेऊन विकणे, त्याच्यानंतर सन्मान्य सरन्यायाधीश यांचं तरुणांना उद्देशून जे वक्तव्य झालं, त्याच्यानंतर अभिजित दिपके किंवा सोनम वांगचुक यांनी जे देशभरामध्ये जे आंदोलन उभं केलं आणि आता दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांचं, कुठल्याही त्यात राजकीय हस्तक्षेप नसताना शांततेमध्ये आंदोलन असताना पोलिसांनी जो त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, जी मारहाण केली, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आम्ही कलेक्टरना निवेदन देतो आहे। त्या आंदोलनामध्ये इतक्या अमानुषपणे विद्यार्थ्यांवरती हाणामारी केली, आज एका विद्यार्थीचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला अशी आज बातमी आम्हाला आजच कळलेली आहे आणि ह्याला जबाबदार कोण? याला जबाबदार शासन आहे आणि शासन जबाबदार असल्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। जर त्यांच्या मनामध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल तर ती लाज त्यांनी मनाशी बाळगून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अन्यथा हे आंदोलन देशभर पसरते। आज हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये चौकात होते, उद्या हे आंदोलन गल्ली गल्लीमध्ये होईल आणि ह्याला जबाबदार हे शासन असणार आहे, हे शासनाने लक्षात ठेवावं। त्याचबरोबर हे घडत असताना एका बाजूला आमची कोचिंग क्लासेस संचालक संघटना आहे, त्याबरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही प्रामुख्याने मांडत असतो। त्या राज्य शासनाने इथे त्यांचं सरकार आहे, कोचिंग क्लासेस नियंत्रण कायदा आणतायत आणि त्या कायदा आणताना आम्ही 10 वर्षापासून सांगतोय त्याच्यामध्ये कोचिंग क्लासेसचे प्रतिनिधी घ्या, तर शिक्षण मंत्री ते प्रतिनिधी घेत नाहीत, डायरेक्ट कायदा आणतायत। जोपर्यंत एखादी समिती बनत नाही, समितीमध्ये त्या विषयाचे तज्ज्ञ असत नाहीत, त्यांना मार्गदर्शक सूचना करणारे काही लोक असतात नाहीत, तोपर्यंत तुम्ही कायदा आणणार कसा ना? ही BJP सरकारची चाललेली हुकुमशाही आहे। लोकशाहीच्या माध्यमातून ते कुठलंही काम होत नाही। ह्या हुकुमशाहीला आम्ही दुजोरा देत नाही। आम्ही वेळोवेळी रस्त्यावरती उतरून याचं आंदोलन करणार, निषेध करणार आणि या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या 3 मुलांनी नीटच्या परीक्षेत 3 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत। त्या आत्महत्येला जबाबदार कोण? तर त्या आत्महत्येला जबाबदार शासन आहे। त्या 3 विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना राज्य शासनाने आर्थिक भरघोस मदत केली पाहिजे अशी आम्ही मागणी आज कलेक्टरकडे करतोय आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर भविष्यामध्ये मोठं आंदोलन या ठाण्यामध्ये आमच्या माध्यमातून उभारलं जाईल असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो।